साधारण 15 ते 20 मिनिट झालेत आणि हे पूर्णपणे सुकलंय, तुम्ही बघू शकता. कारण माझा चेहरा असा ओढला जातोय आता. आणि आता हे सगळं मी रिमूव्ह करून घेते. आता एक गोष्ट दाखवते तुम्हाला. टाडा! हाय, हॅलो, नमस्कार. कसे सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आणि बऱ्याच जणांनी टी व्हीबद्दल काही गोष्टी विचारल्या, तर त्या मी तुम्हाला एखाद्या ब्लॉगमध्ये किंवा आजच्या ब्लॉगमध्येच नंतर शेअर करेल. बाकी आज आहे संडे, सो संडेचं थोडंसं रिलॅक्स रुटीन असतं. रिलॅक्स नाही म्हणता येणार, पण हे घरी असतात त्याच्यामुळे मग काय होतं, थोडंसं माझं रोजच्या एवढं काही हेक्टिक रुटीन नसतं. मी थोडीशी आरामात कामं करू शकते, जेणेकरून म्हणजे हे पण मनूला सांभाळतात त्याच्यामुळे. आणि नेमकं ज्या दिवशी हे घरी असतात ना, तेव्हा मनू पण थोडीशी शांत असते, असं आहे. सो आत्ता बाप्पांचं विसर्जन झालंय, श्रावण संपलेलं आहे, सगळ्या गोष्टी झाल्या. त्यामुळे मग आता यांनी आज मस्त नॉनव्हेजचा बेत केलेला आहे. खूप दिवसानंतर त्यांनी नॉनव्हेज घेऊन आलेत आणि आज पिकूचा आणि त्यांचा दोघांचा मस्तपैकी बेत आहे. सो ते करून ते गेलेत बाजारामध्ये, कारण नंतर 8 दिवसाच्या भाज्या ज्या काय आहेत तर ते आम्ही संडेला आणून ठेवतो, जसं की तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. सो मग ते आणण्यासाठी गेलेत आणि म्हटलं चला मी पण ब्लॉग चालू करते आणि बाकी आज काय काय होते हे सगळं तुमच्यासोबत शेअर करते. तर जसं तुम्हाला म्हटलं की थोडंसं लेट निवांत आज चालू आहेत सगळ्या गोष्टी. हे पण गेलेत बाजारात आणि मनू पण झोपलेली आहे. थोडासा वेळ पण आहे, कारण रोज काय होतं तेवढा वेळ मिळत नाही, पण आज आहे थोडासा वेळ, म्हणून मग मी म्हटलं चला एखादं मस्त पैकी पील ऑफ मास्क यूज करूयात. आणि मला हे प्रमोशनसाठी आलं होतं. तर खूपदा असं होतं की प्रमोशनमुळे ना मला वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायला मिळतात की कुठलं कसं आहे हे. तसं तर खूपदा भरपूरशा गोष्टी म्हणजे चांगल्याच असतात, पण काय होतं प्रत्येक गोष्टीत आपण वापरू नाही शकत. सो जेवढ्या काही असं वाटतं की हा चला आता आपण हे ट्राय करूयात आणि ट्राय करायला काही हरकत नाही आहे. सो म्हटलं चला हे जरा आज निवांत वेळ आहे तर पील ऑफ मास्क लावू. आणि खूप दिवस झाले म्हणजे मला नाही आठवत, म्हणजे मी फेशियल क्लीनअप कधी केलं होतं माहीत नाही, आणि त्यामुळे हा इझी थोडासा ऑप्शन वाटतोय, म्हणून म्हटलं आता हे ट्राय कर. तर आता हे फेस मास्क मी लावून घेतलंय. इव्हनली स्प्रेड झाले का नाही माहित नाही, कारण आता जर हेअर असतील ना फेसवर तर याने खूप त्रास होतो असं मी ऐकलेलं आहे. पण म्हटलं आपण ट्राय करूयात, कारण भरपूर दिवस झाले असतील, वर्ष म्हटलं तरी चालेल की मी हे असं काही लावलेलं नाही आहे चेहऱ्यावरती. आणि आता हे लावून बघतीये. 15-20 मिनिटं ठेवायचंय, तोपर्यंत काय करावं म्हणून मग तुमच्याशी बोलतीये. खूपदा असं होतं की माझ्याकडे अशा गोष्टी येऊन पडलेल्या असतात, पण ते मला करणंच होत नाही किंवा मग ते असेच असतात, म्हणून म्हटलं चला आपण ट्राय करूयात. कारण वेगळ्या काहीतरी आणायच्या आणि त्या लावायच्या असं तर मग काही शक्यच नाही, पण जसा वेळ मिळेल तसं जे घरात आहे तर तेच आपण यूज करून बघू. आता मी फेशियल हेअर तेवढे रिमूव्ह करत नाही, म्हणजे नाहीच करत. फक्त आयब्रोज करताना फोरहेड हे रिमूव्ह करते, फोरहेड आणि अप्पर लिप्स रिमूव्ह करते मी फक्त. बाकी इकडचे हे जे काही फेसवरचे केस असतात तर ते आहे तसेच असतात, कारण मी रिमूव्ह केल्यानंतर काय होतं मग ते परत येणार आणि आपल्याला तेवढा वेळ नाही मिळत आणि मग ते खूप विचित्र दिसतं. त्याच्यामुळे शक्यतो मी ते रिमूव्ह नाही करत. स्वतः बघूयात की कसं होते. 10 ते 15 मिनिट थांबू आणि त्यानंतर मी तुमच्यासोबत शेअर करते काय ग्लो वगैरे येतो की. साधारण 15 ते 20 मिनिट झालेत आणि हे पूर्णपणे सुकलंय, तुम्ही बघू शकता. कारण माझा चेहरा असा ओढला जातोय आता. आणि आता हे सगळं मी रिमूव्ह करून घेते. तर आता हे फेस पॅक पील ऑफ मास्क जे आहे तर ते माझं रिमूव्ह करून झाले आणि छान असा ग्लो सुद्धा येतो. ग्लो म्हणण्यापेक्षा ना असं छान रिफ्रेशिंग मस्त एक जे काही डलनेस असतो ना तो कमी होतो आणि त्याच्यानंतर एक छान स्किन वाटते आपल्याला, म्हणजे जी काही डल झालेली असते ती कमी होऊन छान ग्लोईंग स्किन दिसते आणि असं मला तरी जाणवतंय पर्सनली. सो कॅमेरामध्ये तुम्हाला एवढं काही जाणवणार नाही, कारण ऑलरेडी मी उजेडाच्या बाजूला उभी आहे, त्याच्यामुळे मग तुम्हाला जो काही डलनेस आहे तर तो पण अगोदर तेवढा काही दिसला नसेल. पण बघा मी जर अंधारात आले तर थोडंसं माझ्या नाकावरती थोडंसं वाटते, असं खूप वांग नाहीये मला, पण थोड्या प्रमाणात आहे. सो मला असं वाटत होतं की थोडासा जो काही बाकी पण डल स्किन आहे तर ती थोडीशी छान वाटावी. मुद्दाम मी कानांना लावलं नाही, कारण मला असं वाटलं त्रास होईल उगाच कानात गेलं तर. त्याच्यामुळे मग माहित नव्हतं कसं, मी फर्स्ट टाइम ट्राय केलं. सो ओव्हरऑल गुड प्रोडक्ट असं आहे. आता हे सगळं मी क्लीन करते आणि त्याच्यानंतर मग बोलते तुमच्यासोबत. जसं तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये बघितलं की आम्ही टी व्ही घ्यायला गेलो होतो आणि आम्ही एक नवीन टी व्ही घेतलाय, जो की आमच्या घरातला पहिला टी व्ही असेल म्हणजे आत्ताचा. तर इथे आम्ही LGचा टी व्ही घेतलेला आहे आणि आज नेमकी त्याची डिलिव्हरी पण झाली. माहीत नाही आता इन्स्टॉलेशन कधी होईल. मी घरी गावी जायच्या पहिले इन्स्टॉलेशन व्हायला पाहिजे, म्हणजे मला पण बघायला मिळेल आणि मी तुमच्यासोबत पण सगळ्या गोष्टी शेअर करते की कसं आहे काय. सो आत्ता तर डिलिव्हरी झालेली आहे, ते चेक करून बघत होते की स्टार्ट
होतोय का ह्या सगळ्या गोष्टी, आणि नंतर जेव्हा इन्स्टॉलेशनला येतील तेव्हा दाखवते. वाजलेले आहेत 6 आणि आत्ता माझ्या गोष्टी थोड्याफार आवरल्यात. संडे म्हटलं, रिलॅक्स म्हटलं तरी काही तसं होत नाही. भरपूर गोष्टी होत्या आज, भरपूर माझी कामं होती. म्हणजे मला गावी जायचं आहे, त्याच्यामुळे इथे बॅग पॅक केली आहे. मी ज्ञानूकडे जाणार आहे. भरपूर दिवसांपासून बऱ्याच जणांच्या कमेंट्स येतात की तू ज्ञानूकडे कधी जाणार आहेस आणि गेल्यानंतर आम्हाला पहिले बेबी दाखव. तर फायनली आज मी जाणार आहे. मागे मी तुम्हाला सांगितलं होतं की तिला 12 दिवस कंप्लीट झाले. 12व्या दिवसाची जी काही नंतर 12 दिवस झाल्याच्या नंतर जी काही पूजा असते ती झाली की मी लगेचच जाईल. पण झालं असं की आमची तब्येत सगळ्यांची खराब होती. मग त्याच्यानंतर आमचं इन्फेक्शन घेऊन तिकडे कुठे जायचं. त्याच्यानंतर परत गणपती आले, सो त्याच्यामध्ये भरपूर दिवस गेले आणि असं लांबतच गेलं. पण फायनली आज संध्याकाळी मी जाणार आहे. संध्याकाळी 11पर्यंत माझी ट्रॅव्हल्स आहे. सो मी आणि मनू जाणार आहेत. पिकूमुळे ना तिकडे थोडंसं अवघड होतं जाणं, त्याच्यामुळे मग यांनी कॅन्सल केलं. नाही तर आम्ही विचार केला होता की सगळे मिळून जाऊयात, मस्त 7-8 दिवस राहूयात आणि त्याच्यानंतर मग येऊ असं सोबतच. पण ठीक आहे, आता पिकूमुळे इथे कोणीतरी थांबणं आहेच. त्याला हॉस्टेलवर वगैरे कधी ठेवलेलं नाही आहे, त्यामुळे थोडं नको वाटतं. आणि 8 दिवसांसाठी म्हणजे ते खूप खर्चिक पण आहे आणि म्हणजे परवडण्यासारखं नाही आहे ते. आणि तो पण रमणार नाही, म्हणजे त्याला सवयच नाही आहे कधी बाकी डॉगसोबत त्याला कधीच ठेवलं नाही आहे. त्याच्यामुळे सो आता बाकी तयारी झाली. मी जाणार आहे, म्हणजे यांच्यासाठी थोडंफार काहीतरी खायला बनवून ठेवत असते मी, लाडू वगैरे, त्यांना जे काय आवडतं ते. सो त्या गोष्टी केल्या. मनूचं मला आता सेरेलॅक बनवायचं बाकी आहे. जसं मी त्या दिवशी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगितलं होतं ना की मी डाळीचं सेरेलॅक बनवणार आहे. तिला जे ते याचं सेरेलॅक आहे ना, मखानावालं किंवा ओट्सवालं, तर ते तिला खूप जास्त आवडलं. त्याच्यामुळे मग मी ते तर तिला देतेच, पण सेरेलॅक असं काही म्हणजे ते दिवसातून एकदा तर होतच तिचं. पण म्हटलं मग डाळीचं पण बनवते आणि तिचं रेसिपी जे काही मी बनवत असते तर ती तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते. डाळींचं सेरेलॅक बनवण्यासाठी ना इथे मी एक छोटी वाटी तांदूळ घेतलेले. तर हे HMT कोलम तांदूळ आहेत. तुम्हाला जे आवडत असतील कुठले ते तुम्ही घेऊ शकता. 2 चमचे इथे मी उडदाची डाळ, 3 चमचे मुगाची डाळ, 3 चमचे मसूर डाळ, 10 काजू आणि 10 बदाम असं सगळं जिन्नस घेतलेले आहेत. आता ह्या सगळ्या गोष्टी मी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुतल्यात आणि त्यानंतर उन्हामध्ये सुकून घेणारे. छान सुकले की ते बाजूला काढायचे आणि त्याच्यानंतर कढईमध्ये 3 चमचे डाळ व मी छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेते. हे भाजल्यानंतर हे बाजूला काढून बाकी आपण जे काही धुवून वाळवलेले सगळ्या गोष्टी होत्या, म्हणजे डाळी किंवा मग तांदूळ हे ते, तर त्या सगळ्या गोष्टी भाजायला घ्यायच्यात. त्याच्यामध्ये अर्धा चमचे जिरे टाकलेले आहेत मी फ्लेवरसाठी, जेणेकरून छान फ्लेवर येईल. याच्यामध्ये जेव्हा सेरेलॅक बनवता तेव्हा तुम्ही मीठसुद्धा टाकू शकता जर बेबी खात असतील तर, पण मी शक्यतो मीठ टाकायचं टाळते. त्यानंतर 3 चमचे इथे शेंगदाणेसुद्धा भाजलेले मी त्याच्यामध्येच ॲड केलेत आणि सगळं भाजून व्यवस्थित एकत्र मिक्स करून घेतलं आहे. आणि आता हे मी याची पावडर बनवून घेणार आहे. मिक्सरमधून पावडर बनवल्याच्या नंतर नेहमी ती व्यवस्थित अशी चाळून घ्यायची, नाहीतर काय होतं बदामाचे तुकडे किंवा डाळीचं वगैरे अशा सगळ्या गोष्टीवरती राहतात आणि मग ते घशामध्ये अडकण्याचे थोडेसे चान्सेस असतात. त्यामुळे व्यवस्थित चाळून घेतलं आणि झालं आपलं इथे सेरेलॅक तयार. चला, हे सेरेलॅक पण तयार आहे. तुम्हाला जर आवडलं म्हणजे एकदा ट्राय करून बघा कसं वाटतंय ते, आणि त्याच्यानंतर मग जर आवडलं तर नंतर तुम्ही बनवू शकता. पण जे मखानाचं सेरेलॅक आहे ना तर ते मनूला खूप जास्त आवडतं आणि ते जर तुम्ही ट्राय केलं नसेल तर नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि बाकी फक्त हे जे डाळीचं सेरेलॅक आहे मिक्स डाळीचं, त्याला तुम्हाला जास्त वेळ शिजवावं लागेल. म्हणजे फक्त वाटीमध्ये पावडर घेतली आहे सेरेलॅक पावडर आणि त्याच्यामध्ये पाणी टाकले, तर असं करू नका, कारण त्याला थोडासा शिजण्यासाठी वेळ लागतो. त्याच्यामुळे नाहीतर मग परत पचायला हे जड जाऊ शकतं किंवा पोटदुखी वगैरे असं सुद्धा होऊ शकतं. त्याच्यामुळे फक्त तेवढी काळजी घ्या. खूप असं इन्स्टंट लगेचच गरम पाणी घेतले वाटीत आणि हे असं नका करू. म्हणजे असं मला वाटतं की ते केलं तर थोडंसं बेटर राहील असं. आणि आता एक गोष्ट दाखवते तुम्हाला. टाडा आमच्या टीव्हीचं पण इन्स्टॉलेशन आज झालेलं आहे. हा, मी जायच्या पहिले. कसं वाटतं टीव्ही? छान वाटतं एकदम. नाही, मला क्लिअरिटीचा विषय नाही. मला काय वाटलं होतं माहिती आहे का की टीव्ही खूप जास्त मोठा होणार. 50 इंचेस घेतलंय आम्ही, तर मला असं वाटत होतं 43 बास झाला असता, पण 50 ओके. आणि मी आता दाखवते तुम्हाला. हा आहे आमचा टीव्ही. आणि मला असं वाटत होतं की थोडासा मोठा होईल, पण एकदम परफेक्ट झालाय. म्हणजे तिकडच्या घरी तर एकदम छान होऊन जाईल असं वाटतंय. आणि लगेचच हे बिग बॉस हा ना. आता एवढं लेट झालंय, 8:45 वाजले. 10:30ला माझी ट्रॅव्हल्स आहे. आता आम्हाला जेवण करायचे पहिले. तर आमचं रोजचं चाललेलं असतं बिग बॉस बघत बघत, है ना. सगळ्यांनी विचारलं होतं कुठला टीव्ही आहे, काय मॉडेल नंबर आहे ते. मॉडेल नंबर कसं काय नाही, LGचा UHD म्हणायचं त्याला. UHD आहे. UHD हा, कारण ते OLED वगैरे ते
खूपच जास्त महाग झालं. म्हणजे आपलं स्वस्त आणि भारी. तर हा 50 इंचेस घेतला आम्ही आणि साधारण 46 पर्यंत गेला आम्हाला. 46 पुढे काहीतरी 200-400 ते 200 रुपये ते एक्स्ट्रा 2 मटेरियल आलं. केटल फ्री मिळालं ना त्याच्यात. हां 200 रुपयात केटल आणि इस्त्री ते ॲड ऑन मिळालं. आम्ही बिग बॉसची वाट बघतोय, बिग बॉस चालू होण्याची, कारण आम्ही तेवढा एकच शो बघतो, बाकी काहीच बघत नाही. आणि तेव्हापासूनच आम्हाला असं वाटलं की चला आपण TV घेऊयात. बाकी गोष्टी आमच्या ज्या होत्या त्या सगळ्या आम्ही फोनवरती बघत होतो. सो चला जाऊ दे, एक वस्तू पण झाली आपली. आणि आता याच्यावरती बघायचो पिल्लू, नाही तर काय व्हायचं, पिल्लू आमच्या हातातून फोन घ्यायची, लॅपटॉपवर जर लावलं तर मग लगेचच ती अशी सगळे बटणं, त्या लॅपटॉपची सगळी स्क्रीन हे ते अशी त्याच्यावरती मारायची. त्याच्यामुळे मग थोडी भीती वाटायची. पण आता ते पण टेन्शन नाही आणि आम्हाला पण छान बघता येईल. आणि आमची एक वस्तू पण झाली है ना. नंतरचा किती दिवसानंतर, म्हणजे आपल्याकडे कधी टीव्ही नव्हताच म्हणा. आम्हाला एकदम लग्न झाल्यानंतर काय झालं होतं सांगते. लग्न झाल्यानंतर आम्हाला लग्नामध्ये दिला होता TV. आता बऱ्याच जणांना वाटेल की लग्नामध्ये काही TV दिला नाही का, तो दिला होता पण तो अँड्रॉइड नव्हता. आणि मग तो आम्हाला काय आवडला नाही, म्हणजे आम्ही ओपनच नाही करून म्हणजे केलाच नाही ओपन. म्हणजे आम्हाला म्हणजे ह्यांना आवडला नाही. माझा काही प्रॉब्लेम नव्हता, आपण एखादी डिश वगैरे त्याला कनेक्ट करून म्हणजे झालं असतं सगळ्या गोष्टी. पण हे बोलले नाही, आता अँड्रॉइडचा जमाना आहे. ते अँड्रॉइड नाही नव्हता असं काही प्रश्न नव्हता, पण त्याच्यामध्ये फक्त केबलवरच चालणार TV. हा म्हणजे ऍप वगैरे हे OTT, आजकाल OTT शिवाय काही बघता येत नाही. चॅनल काय बघणार होतं. आणि त्याच्यामुळे मग आम्ही तो ओपनच नाही केला, तो तसाच रिटर्न केला. आणि मग म्हटलं जेव्हा घ्यायचंय तेव्हा आपण घेऊयात. सो आता आम्ही घेतलाय. त्यामुळे आम्हाला ते इतकं असं काहीतरी नवलच वाटायला लागलं. TV म्हणजे असेल सगळ्यांसाठी खूप सर्वसाधारण गोष्ट आहे, पण ते आमच्याकडे ना म्हणजे किती वर्षानंतर TV बघतोय आपण. मी तर बऱ्याच दिवसांपासून पाहतो. मी जसं कॉलेजमध्ये आहे ना, तसं मला वाटतं जास्त TV पाहण्यात आलेलाच नाही. हा ना, म्हणजे TV असं एक ते जेव्हापासून अँड्रॉइड फोन वगैरे आले तेव्हापासून TVचं एवढं काही क्रेज राहिलेलंच नाही आहे तसंही. पण तेच खूप दिवसातून बघतोय तर जरा भारी वाटते. चल उशीर होतोय, आता वाजलेत 8:45. माझी जर बस चुकली किंवा जर उशीर झाला तर मग मला लय बोलणे बसणार आहेत. आणि पिल्लू उठायच्या पहिले मला जेवण करायचं आणि त्यानंतर मग तिला भरवून त्या सगळ्या गोष्टी. चला आता आम्ही पटकन जेवण करतो आणि आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे ज्ञानूकडचा. सो नक्की व्लॉग आपले कंटिन्यू बघा आणि आवडत असतील. अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा. चलो बाय बाय.